गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीता. गीताच्या दुनियेमध्ये तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे. चला करायचं आपल्याला चहा. आणि चहा केल्यानंतर तुम्हाला मी बोलणारच आहे. तुम्हाला वाटत असणार आहे हे काय बांधलं आहे, तर हे सुती कॉटनचं परकर आहे. आणि मला असाच आवडतं, एक छान असं मौसूद झालेलं असतं आणि असं पूर्ण पाणी शोषून घेतलं जातं. आणि असं आपल्याला करायची होती शेंगदाण्याच्या कच्च्या शेंगदाण्याची चटणी. तर मी त्याच्यासाठी ना रात्री शेंगदाणे भिजत घातले होते आणि अशी चटणी खूप छान लागते. तुम्ही एकदा करून बघा. शेंगदाणे काय करायचे, संध्याकाळी भिजत टाकायचे आणि सकाळी वाटलं तर कवर काढा, नाही तर नाही काढलं तरी चालते, कारण कवर राहिलं तरी पौष्टिकच असते ते. त्याच्यामुळं कसं मस्त त्याला मिरच्या ते टाकायच्या, लसूण टाकायचा, जिरे टाकायचे आणि मिक्सरमधून काढून मस्त फोडणी द्यायची. आणि आता आपल्याला इडलीची तयारी करायची. आणि चिंच जी आपण सांबारमध्ये वापरलेली असते ती मी वाटीमध्ये तशीच ठेवते, कारण मला पहिल्यापासून सवय आहे की माझ्याकडे जर्मनचं असायचं अगोदर, आता स्टीलचं आहे. जर्मनचं मी गावाकडे ठेवलेलं आहे. आणि जर्मनच्या ह्याच्यात ती राहिलेली चिंच टाकली ना तर अजिबात त्याचं जी बुड असते ती अजिबात खराब होत नाही. आणि इडलीचं तर मी सुरुवात करणारच आहे. त्याच्याबरोबर मला डब्यासाठी भाकरी पण करावी आणि मेथीची भाजी करायची होती. आणि इडली करताना एवढी काळजी घ्यायची अगोदर फक्त की पाणी आपण कधी पण एक साईडला उकळत ठेवायचं आणि त्याच्याशिवाय ना इडलीचं भांडं कधीच त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. आता पाण्याला उकळी आली आणि आपण आता डिश ठेवल्या ना तर एकाखाली एक नाही न ठेवता काळजीपूर्वक अशा विरुद्ध दिशेला होल असणारे ठेवायचे, त्याच्याशिवाय ना इडली फुगत नाही. आणि मला अजिबात गच्च भरायचं असं अजिबात आवडत नाही, थोडंसं कमीच भरते. आणि बघा कशी वाफली इडली आपली, मस्त दिसते ना. आता हे ना पाहायचं एकदा झाली का नाही आणि मस्त झाकून ठेवून द्यायचं त्याला. एकदा झाकून ठेवायचं 10 मिनटासाठी, म्हणजे एकसारखी इडली निघते जी की खाली बुडाला चिटकत नाही. आणि अशी इडली तुम्ही एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आज आहे आमच्या दीदीचा बड्डे, तर त्याच्यासाठी दीदीसाठी सगळ्या स्पेशल गोष्टी आहेत, कारण तिला ज्या गोष्टी आवडतात त्या आज दिवसभर करायचं ठरवले. कारण ती थोडीशी तिचा मूड ऑफ असल्यासारखा आहे, कारण तिला मैत्रिणीमध्ये बड्डे नाही करता येणार आहे, कारण तिची दुसऱ्या दिवशी एक्झाम आहे लगेच. त्याच्यामुळे मी ठरवले की आज दिवसभर फक्त तिच्या आवडीचं करायचं. आणि तिला इडली सांबार चटणी आवडते, त्याच्यामुळंच वाफळत्या इडल्या आणि चटणी आणि सांबार आजचा चांगला बेत आहे. सांबार ही खूप छान झाले आणि सांबार कसं आंबट गोड असलं की एकदम छान. केली डब्यासाठी आणि मेथीची भाजी केलेली आहे आणि इडली केली, नंतर चटणी केली, अशी छान चटणी झालेली दिसते. आणि सांबार केलेला आहे, ते बघू शकता. सांबार खूप छान झाले. तर आजचा बेत असा होता. मस्त दुपारी झोप घेतली आणि म्हणलं चला आता वाळे धुणं थोडंसं गोळा करावं. दुपारची कामं थोडीशी असतात आपल्या पाठीमागं, आणि धुणं वाळण जास्त वेळ ठेवले कसं रंगही बदलते, त्याच्यामुळं धुणं 4-4:30 झाली काढते. आणि सगळीकडनं झाडून काढलं म्हणजे संध्याकाळी दिवा लावायलाही छान वाटते. जसं आपण सकाळी पूजेच्या अगोदर झाडतो तर तसंच म्हणलं झाडून बिडून काढता येते. सगळं कचरा काढणं झालं की मला करायचं आहे दीदीचं बड्डेचं सेलिब्रेशन. आणि झाडणं तर सुरूच होतं, मनामध्ये सगळे विचार सुरू होते की असं करावं तसं करावं, पण ती म्हणली की मी अजिबात केक कट करणार नाही. मग चला म्हणलं जाऊ द्या. मग थोड्या वेळ बाहेर उभारले मी. खाली लेकरांचा असं गोंगाट ऐकायला छान वाटतंय मला, त्यांना खेळताना पाहिला, कारण मला माझ्या लेकरांच्या आठवणी येतात. आता माझे लेकरं तर मोठे झालेत, पण खाली मी रोज अशा बघत असते ह्या वेळेला. 5 minutes later. चला म्हणलं दिव्याचं ताट करून घेता येते. मस्त दिव्याचं ताट करून घेतलं. तिला गोड बोलून मी म्हणलं की असं नाही ना केक कट करायचं, तर मी असं ओवाळून तरी घेते तुला. आणि मग ती तयार झाली, कर मम्मी म्हणली. आणि मी तिला मग साधंच आपल्या घरच्या घरी का होईना ओवाळून घेणार आहे. आणि केक कटिंग काही मी दाखवणार नाही, ती मी ती लहान बाळासारखं नाही दाखवायचं. बरं ठीक आहे म्हणलं, बाळा राहू दे. आणि म्हणलं की चला या निमित्ताने तिला गिफ्ट द्यावं. मी गिफ्ट ऑनलाईन असं सहज मला आवडला होता टॉप, एक तर पाहिला होता, तर म्हणलं ही दीदीला छानच दिसन. मार्केटमध्ये गेलते पण त्या दिवशीची फजिती मी तुम्हाला दाखवलेली आहे.
पाऊस पडल्यामुळं आणि एवढे महाग कपडे होते. ऑनलाईनच मला आवडला होता, तर मग चला म्हणलं ठीक आहे, ऑनलाईनचा मागवला होता मी. तिला खुश करावं म्हणलं आता देऊन. तिला माहीत नव्हतं ते आलेलं आहे ते. तर मग आता देते मी तिला ते टॉप. आणि तिला आवडला ना तर आपल्यालाही छान वाटते की आपण एखादी गोष्ट लेकरांना मागवली. सहसा लेकरांना आवडत नाही असं वाटतंय, पण नाही, तिला ते टॉप आवडला आहे. म्हणली मम्मी छान आहे, आणि जीन्सवरती मला ह्या कलरचा टॉप पाहिजे होता. आणि लेकरू खुश झालं तसं बघितलं तर. उघडायला लागली. उघडलं की आता तुम्हाला रिॲक्शन लक्षात येईल तिचे की कशी खुश झाली ते. आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही, माझाही चेहरा आनंदी होत आहे. कारण दोन्ही लेकरं खुश असले की मी स्वतः खुश असते, कारण आपण जे करतो ते लेकरांसाठीच करतो. आणि लेकरू बघा पाया पडून घेतलंय. आणि अशा गोष्टी जर जे लेकराच्या संस्कारामध्ये असल्या की चला बाबा कोणी प्रसाद दिला आणि पाया पडले की असं छान वाटतंय, ओवाळलं की छान वाटतंय. आणि संध्याकाळचा बेत होता पावभाजीचा. तीही तिला खूप आवडती पावभाजी. आणि भैया म्हणला की मी करतो. आणि असं काही विशेष चालू असलं की ते जे असते मी करतो. मी म्हणलं चल कर बाळा तू. मी तरी सगळी तयारी करून दिली. वाटाणे हे रात्रीच भिजत घातले होते आणि त्यांना फोडणी दिलेली आहे. चला म्हणलं तोपर्यंत एक साईडला मग पाव भाजून घेता येते. आणि तोपर्यंत जेवायची वेळ व्हायला लागली होती. 7:30 वाजत आले. यांनी तर काय ऑफिसून आले नव्हते. त्यांच्यासाठी सकाळी एक भाकरी करून ठेवली होती. पावभाजी जरी जास्त नाही खाल्ली तरी मग भाकरी भाजी देऊन त्यांना खुश करता येते. आणि स्वयंपाकाला तर सुरू झालेलंच होतं. आणि ओवाळून ते झाल्यामुळं म्हणजे काही टेन्शनच्या गोष्टी नव्हत्या की जर खाणं आणि भांडे घासले की झोपायचं चालू होतं. चला म्हणलं की आवरून घेता येते आता हे पण. तर पावभाजी मसाला हे टाकलेला आहे. आणि पावभाजी मसाला टाकल्याशिवाय ना पावभाजी होत नाही. किती आपण घरचा मसाला वापरा तरी पण जसं त्या पावभाजीचा वास येते तसं येत नाही. बटर हे टाकून नंतर छान केली पावभाजी त्यानं. बघा किती सुंदर दिसते ना. आणि त्याच्या हाताला खरीच चव आहे. खूप छान करते ते प्रत्येक गोष्ट. मी आणखीन तुम्हाला कधी कुठली व्हिडिओ दाखवणार आहे. आणि पहिली डिश केली तर मग दीदीला अगोदर खायला दिली की तुझा बड्डे खाऊन घे. तर मैत्रिणींना सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. गुड बाय.